जगू नाही. हा, आता तिनं जगू नाही. आता काय करावं? ज्ञानोबा म्हणले तिनं आता आत्महत्या करावी. हा, संभावतस्य चाकीर्तीर मरणात अतिरिच्यते या श्लोकावरच्या ओव्या वाचा तुम्ही. ज्ञानोबा म्हणले आता तिनं जगू नाही. काय करावं? मरावं म्हटले. मरावं. तुम्ही म्हणाल मरावं? महाराज 4 दिवस भेटले तर जगू द्या सुखाने. आम्हाला काय मारताय का? मरावं म्हणजे काय करावं? आता त्या सासूबाईनं एकतर तिच्या वागण्यात तिनं बदल करावा. वाक्य अंडरलाईन करून घ्या. एकतर तिने वागण्यात बदल करावा, नाहीतर मग त्या सासू पदाला तिनं राजीनामा द्यावा. लक्षात येते ना तुमच्या? सासू पदाला राजीनामा देणं म्हणजे आत्महत्या करणं आहे. विठाला 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 विठाला. हा, म्हणून जगताना असं जगायचं की आपल्याकडं कुणाचं बोट आलं नाही पाहिजे. हा, इतकं सुंदर जगलं पाहिजे माणूस. जोपर्यंत लोक आपला स्वीकार करतात तोपर्यंत आपण समजून जायचं आपलं वागणं अजूक व्यवस्थित आहे. पण ज्या दिवशी लोकातून तिरस्काराची भावना आपल्या कानावर ज्या दिवशी येईल त्या दिवशी ज्ञानोबा म्हणले त्या जगण्याला अर्थ नाही. हा, मग ही तिरस्कार लोकांचा आपल्यापर्यंत येतो. काय येतो? तर त्याचं हेच उत्तर आहे. काय? आपल्या अंतःकरणाची शुद्धता नाही. शुद्धता नाही म्हणजे प्रत्येकाच्या बद्दल आपल्या अंतःकरणामध्ये द्वेष आहे. प्रत्येकाच्या बद्दल आपल्या अंतःकरणामध्ये तिरस्कार आहे. जोपर्यंत तिरस्कार जात नाही तोपर्यंत आपल्याला लोक स्वीकारत नाहीत. तुकाराम म्हणले हे जावं लागतं. तुका म्हणे भेदाभेद. आणि पुढं काय बोला? गेला वाद खंडोनी. हा, हे हृदयीचे ते हृदयी घातले. लोक म्हणतात ना महाराज मला त्याच्याशिवाय करमतच नाही. 2 मित्र जर असतील तर म्हणतात त्याच्याशिवाय मला करमत नाही. का करमत नाही? तर त्याचं कारण आहे त्या दोघाचा काय झालाय? बोला बोला बोला. जीव मिळलाय. जीव ऐकताय ना तुम्ही? आणि एकदा का जीव मिळला ना तर मला वाटतंय मग ते काही केले तुम्ही तुडीता तुटत नाही आणि जाळीता ते जळत नाही. त्याचं नाव प्रेम आहे. तुम्हाला जर वाटत असेल मला जगाने माझ्यावर प्रेम करावं तर तुमच्या वागण्यामध्ये हा बदल करावा लागेल. काय बदल करावा लागेल? प्रत्येकासोबत गोड बोलावं लागेल. हा, तुम्हाला गोड तुम्ही जर समाजासोबत राहिले तर तुम्ही थोडे जरी बाजूला गेले ना तर समाजाला तुमचा विरह झाल्याशिवाय राहणार नाही. हा, गवळणी आणि गोपगडी यांचं जर पाहिला विचार केला तर एवढं एकाग्रता यांची होती. का? तुका म्हणे भेदाभेदन गेला वाद खंडोनी. दोघाच्याही अंतःकरणाची स्थिती एक झालेली होती. थोडा जरी भगवान परमात्मा इकडे तिकडे गेला तर करमायचं नाही त्यांना. लगेच त्या म्हणायच्या कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जग जेठी देई भेटी देई भेटी देई भेटी एक वेळा कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जग जेठी. ही अंतःकरणाची स्थिती आहे. कान्हया रे जग जेटीन देई भेटी एक वेळा. एकदा आतापर्यंत आमच्या सोबत होता. येतवरी होता संग अंग अंग लपविले. तुकोबराय म्हणले एवढंच नाही. तुका म्हणे पाहिले मागे आणि एवढ्या वेगी अंतरला. हा, थोडा जरी त्यांना त्या भगवंताचा वियोग जर झाला तर त्यांना करमायचं नाही. का? तर याचं एकच कारण आहे. त्या दोघांची काय झालती? हा, याला म्हणायचं एकात्मता. आणि हे एक रूपता आज तुकोबराय सांगतात. आणि ही एक रूपता येण्याकरता कसं वागणं पाहिजे? तर शब्द वापरलाय निर्वैरतेचं वागणं पाहिजे. हा, कोणाला तोंड टाकून बोलायचं नाही. कोणाला हृदयाला लागल असं बोलायचं नाही. कोणाचे बांध हे पटकन कळलं तुम्हाला का नाही? कोरायचे नाही. हा, अजिबात करायचं नाही. बरं मला सांगा या वादातून तुमच्या हाताला काय लागतंय सांगा बरं? हाताला काही लागत नाही याचं सोडून द्या, पण आयुष्यभर जेलमध्ये सडत पडावं लागतं हेच हाताला लागतंय. हा, कारण वादातून आतापर्यंत कुणाचं चांगलं झालेलं नाही म्हणून अंकोलीकराचं होणार आहे. बोला अंकोलीकराचंच काय? हा प्रश्न मला विचारा ना. महाराज तू जर भांडला तर तुझं कल्याण होईल का? हा, वाटूळच. म्हणून वाद चांगला नाही. वाद करायचा नाही. आज तुकोबरायचं तेच आग्रहाचं सांग नाही. भांडण करत बसू नका. हा, अजिबात भांडण करायचं नाही. काही कायला लय नाद कशाचा?
भांडणाचा. तुमचं काय, आमच्यात बी तेच आहे ना, माझी चाल म्हणला भाजण्या आहे का नाही. आणि मग मी रोज चाल म्हणत होतो आणि ते माझीच चाल का म्हणून म्हणला. तुझ्या नावची ती रजिस्टर झालेली का त्या चालीची. म्हणजे एका भजनाचे 4-4 भजनं होते. कशामुळं? माझी चाल म्हणला आणि मला पकवाज वाजायला बसायचं होतं तर ते तूच कस काय बसला. तो कोबाराय म्हणले हे करू नका. हा, इकडे यायचंय ना तर सगळ्यांना एका जीवानं राहा. हा, वारकरी संप्रदाय तोच शिकवतो. या रे लहान थोर, या रे लहान थोर, या रे लहान थोर, या रे लहान थोर. याती भलत्या नारी नर, याती भलत्या नारी नर, भलती नारी नर, भलती नारी नर. करावा विचार न लगे चिंता कवनासी, करावा विचार न लगे चिंता कवनासी, करावा विचार न लगे चिंता कवनाची, करावा विचार न लगे चिंता कवनाची. काय शब्द आहेत तुकोबराचे? यारे लहान. पुन्हा काय म्हटले? थोर. लहान म्हणजे वयानं लहान असं तर आहेच, पण तुम्ही ज्ञानाने जरी लहान असाल तरी सुद्धा तुम्ही या. का तुकोबराय म्हणले नाही 10-5 अभंग पाठ असले तर या, नाहीतर तुम्ही इकडे येऊ नका. असं नाही, सगळ्यांचा स्वीकार केला. हा, सगळेजण या आणि येऊन काय करा? भांडण करा म्हटले का? गात जागा, 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 गात जागा. प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला, विठ्ठला. गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा. इथं येऊन खात जागा नाही म्हटले. संप्रदाय